उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने त्याच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलं आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या पदासाठी बरेच नावही चर्चेत होते. मात्र राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजपने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत दक्षिणेकडील राज्यातील नेत्यांना पसंती दर्शवली आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांचंच नाव का? यामागे भाजपची नेमकी रणनीती काय याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामागे दक्षिणेत पक्षाचा विस्तार करणं ही भाजपची मुख्य रणनीती आहे. सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या कोयंबटूर येथील मोठे नेते आहेत. ते ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. अशातच पुढच्या वर्षी तामिळनाडू विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांच्या उमेदवारीने भाजपने मोठा डाव खेळला आहे. तामिळनाडूत भाजपला आजवर मोठं यश मिळालेलं नाही. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करून दक्षिण भारतात आपली राजकीय पकड मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राधाकृष्णन यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही संबंधित आहेत. यामुळे पक्ष आणि संघ याच्यातील समन्वय मजबूत होण्यास मदत होणार आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यात भाजपने यापूर्वी आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी कर्नाटक हे एकमेव असं राज्य आहे जिथे भाजपने सत्ताही मिळवली. मात्र तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात त्यांना पक्षाचा म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही. तमिळ अस्मिता आणि द्रविडवादी विचारधारा यामागे मुख्य कारण आहे. यापूर्वी भाजपने AIADMK आणि इतर छोट्या पक्षांशी युती करून तामिळनाडूत पाय रोवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तिथे अपेक्षित असं यश मिळालं नाही. 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये द्रमुक काँग्रेस युतीने तामिळनाडूत चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नसली तरी 2019च्या तुलनेत त्यांच्या मतांच्या टक्केवारीत 8% वाढ झाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 3.7% मतं मिळाली होती, तर 2024च्या निवडणुकीत ही मतं वाढून 11.24% इतकी झाली आहे. 2026 मधील तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत.